नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. ऑर्किडचं रोप लावलं होतं, त्याला बरोबर 1 महिना झालेला आहे आणि त्याला आता हे छोटंसं पान सुद्धा नवीन तयार झालेलं आहे. आणि लावतानाचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय काय केलेलं आहे याच्यासाठी. आणि त्याचबरोबर आता त्याची ग्रोथ कशी झालेली आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर इथे सर्व फुलं होती, तर हे सुकलेलं फूल आहे. आता हे जवळजवळ दिवाळीच्या अगोदर हे रोप आणलं होतं आणि आता हे शेवटचं फूल आहे त्याला. तेव्हा फुलं होती आणि सर्व फुलं आता वाळलेली आणि गळून पडलेली आहेत. आणि नंतर त्याला हे कळ्या आलेल्या आहेत. हे पहा, तर ह्या बाजूला काही कळ्या वगैरे आलेल्या नाहीयेत अजून. तर खूप सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि हे सावलीत वाढणारं झाड आहे. याला तुम्ही घरामध्ये ठेवू शकता आणि थोड्याशा सेमीशेड सावलीमध्ये पण ठेवू शकता, झाडाच्या सावलीखाली पण ठेवू शकता तुम्ही. तर इकडे सुद्धा कळ्या आलेले आहेत. तर आपल्याला असं वाटू शकतं की याचे फुलं गळून गेलेले आहेत आणि याला आता कट करून टाकूयात. कारण माझे मिस्टरच म्हणत होते आता याला फुलं नाहीयेत, आता याला कट करायचं का. मग मी जेव्हा त्यांना हे कळ्या दाखवल्या तेव्हा त्यांना वाटलं की हा खरंच, कारण त्यांनी तर गुपचूप कट केलं असतं तर माझे सर्व झाडाची वाट लागली असते. आणि ह्या फांदीला अजून काही आलेलं नाहीये, पण ह्याला सुद्धा येईल लवकरच. आणि हे रोप पहा किती सुंदर झालेलं आहे. आणि याला हे नवीन पान फुटलेलं आहे. मुळ्या सुद्धा आतमध्ये गेलेल्या आहेत. आणि लावतानाचा व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला मी याच्यासाठी कोणतं खत वापरलं आहे, काय केलेलं आहे ते नक्कीच कळून येईल. तर हे अशा पद्धतीने छान अशी ग्रोथ झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये लपवाछपवी करण्याचं काहीच कारण नाहीये, कारण याला कळ्या आलेल्या आहेत. महिन्यानंतर त्याचा हा छान रिझल्ट मिळालेला आहे. आणि याची फुलं दिसायला पण खूप सुंदर आहेत. पाहता क्षणीच असं मन भरून येतं त्यांना पाहिले तर. आणि खूप दिवस राहतात, जवळजवळ 2 महिने तर याची फुलं राहतात. दिवाळीच्या अगोदर आणलं होतं, 1 महिन्यापूर्वी लावलं होतं आणि त्याला एक महिन्यानंतर आता हे नवीन फुटवे आलेले आहेत आणि नवीन कळ्या आलेल्या आहेत. तर हे झाड खूप महाग असतं. मी लावल्यानंतर मला असं वाटलं होतं की हे आता काय माहिती जगतंय का मरते, कारण पहिलंच झाड होतं माझ्याकडे हे आलेलं आणि चांगली ग्रोथ झालेली आहे. ह्या दिवसात नर्सरीमध्ये भरपूर असे झाडे येतात ऑर्किडचे आणि वेगवेगळ्या कलरचे असतात. त्याचे फुलं खूप छान असतात. तर नक्कीच नर्सरीला भेट द्या आणि एखादं रोप घेऊन या. याला उन्हात मात्र ठेवायचं नाहीये आणि सावलीमध्येच ठेवा. थोडंसं ऊन मिळेल सकाळचं असं पहा, म्हणजे त्याची ग्रोथ चांगली होते. आणि मी याला अजून दुसरं कुठलंही खत वगैरे दिलेलं नाहीये. जे लावताना टाकलेलं होतं काही तेच आहे. आता बहुतेक याला टाकावं लागेल, कारण याला आता कळ्या येत आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. तुमचा जन्म